जय जय रामकृष्ण हरी. 15व्या-16व्या शतकामध्ये रोहिदास चांभार नावाचे मोठे संत होऊन गेले. चर्मकार म्हणजे चांभार असून त्यांची अनेक नावं सांगितली जातात की रविदास, रैदास या नावानेही त्यांना ओळखलं जातं. संत मीराबाईंचे हे गुरु होते आणि जसं नामदेवांचे ग्रंथ साहेबामध्ये 60 पदं आहेत तशी 40 पदं ह्या रोहिदासांची सुद्धा ग्रंथ साहेबा या ग्रंथामध्ये आपल्याला सापडतात. साधू संतांच्या संगतीत ते आत्मज्ञानी त्यांना ते झाले आणि आपल्या व्यवसायाला अनुसरून ते एक पद लिहितात. ते पद म्हणजे जहाँ देखो वहाँ चाम ही चाम, चाम के मंदिर बोलत राम, चाम की गऊ चाम का बछड़ा, चाम ही धुनी चाम ही ठाण. कहत रोहिदास सुनो कबीर भाई, चाम बिना देह किनकी बनाई. रोहिदास म्हणतात की मी चर्मकार असून ईश्वराची भक्ती करतो, पण मला तर सगळीकडे चामडच दिसतं, सर्वत्र चामडच पसरलेलं आहे. या पदात रोहिदास महत्वाचा एक सिद्धांत आपल्याला सांगतात की मानवी शरीर कोणत्याही जातीचे असले तरी त्यात अस्थि, मांस, चरबी सर्वत्र सारखीच असते. रक्ताचे प्रकार वेगळे असले तरी सर्व जातीत ते आढळतात. शरीर रचना सगळ्यांची सारखी असते, मग भेद आला कुठून? कर्मावरून विटाळ मांडणे हे कितपत योग्य आहे? हाच प्रश्न चोखोबांनी सुद्धा विचारला होता. सोवळे ओवळे यांच्या पलीकडे हा परमात्मा आहे, असा या संतांचा निष्कर्ष आहे. श्रीराम समर्थ.